नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत एक नवीन विषय, ज्यामध्ये आपल्याला आपल्या शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे आणि माजी विद्यार्थी संघामार्फत आयोजित शैक्षणिक व गुणवत्तावर्धक उपक्रमांची माहिती सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधेबाबत आणि ही माहिती कशा प्रकारे आपण स्कूल पोर्टलवर अद्ययावत करणार आहोत या संदर्भातली हा डेमो व्हिडिओ, यामध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आपण पाहू शकतो की शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यामार्फत हे पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. यामध्ये आपण विषय क्रमांक 1 आणि विषय क्रमांक 3 यांच्या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. तर आपल्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ आपल्याला स्थापन करायचा होता आणि त्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध पदाधिकाऱ्यांची माहिती फोन नंबरसहित आपल्याला स्कूल पोर्टलवर अद्ययावत करायची आहे. तर चला आपण जाऊया आणि बघूया की कशा प्रकारे आपल्याला ही माहिती स्कूल पोर्टलवर अद्ययावत करायची आहे. ही माहिती भरण्यास प्रत्यक्ष सुरुवात करण्या अगोदर मी हा पत्रक तुम्हाला एकदा समजावून सांगतो. यातील विषय क्रमांक 1 आणि विषय क्रमांक 3 यांचा आपण अभ्यास केला. आता बघूया ही माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याची प्रक्रिया आपल्याला कशा प्रकारे पार पाडायची आहे. तर आपल्या शाळेतील 8 ते 10 माजी विद्यार्थ्यांची आपल्याला या समितीमध्ये निवड करायची आहे. त्यांची नावे, त्यांचं शाळा सोडण्याचं वर्ष, त्यानंतर ते कोणत्या इयत्तेतून बाहेर पडले आणि सध्या त्यांचा व्यवसाय कोणता आहे, सोबतच त्यांचा फोन नंबर, ही माहिती आपल्याला एका कागदावर लिहून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पोर्टलवरती माहिती अद्ययावत करताना सोपं जाणार आहे. तसंच एखादा स्नेहसंमेलन किंवा मेळावा तुम्ही आयोजित केलेला असेल, त्याचा फोटोसुद्धा आपल्याला सरळ पोर्टलवर अद्ययावत करायचा आहे. तर या माहितीला आपण कशा प्रकारे अद्ययावत करणार, चला तर घेऊन चलतो मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर. आपण आलेलो आहोत माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर. मी आधी क्रोम ब्राउझर ओपन करून घेतो. यामध्ये मी सर्च बारवर टाईप करणार आहे स्कूल पोर्टल आणि मी सर्च करून घेतो. मला पहिलीच वेबसाईट दिसत आहे स्कूल पोर्टल. यामध्ये मी टिक करून घेतो. तर आपण स्कूल पोर्टलच्या लॉग इन पेजवर आलेलो आहोत. इथे आपल्याला आपल्या शाळेचा लॉग इन ID टाकून घ्यायचा आहे. इथे कॅप्चा टाकून घेतो. लॉग इन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. तर आपण आलेलो आहोत आपल्या मुख्य पेजवर. यामध्ये आपण बघू शकतो आपल्या शाळेचं नाव दिसत आहे, UDAS कोड दिसत आहे, तसंच लास्ट लॉग इन दिसत आहे. याचवर आपण याआधी विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरला होता, ती सुद्धा दिसत आहे. आता आपल्याला ही जी केशरी रंगाची किंवा ऑरेंज रंगाची एक मेनू बार दिसत आहे, यावरती आपण माजी विद्यार्थी संघ हा 4थ्या क्रमांकाचा टॅब बघणार आहोत. तर या टॅबवरती मी क्लिक करून घेतो. यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहे. पहिला आहे रजिस्ट्रेशन, माजी विद्यार्थी संघ. दुसरा आहे माजी विद्यार्थी समितीची माहिती. तिसरा आहे माजी विद्यार्थी लोकवर्गणी देणगी नोंदणी फॉर्म. यामध्ये रजिस्ट्रेशन आणि माजी विद्यार्थी संघाची माहिती भरणे अत्यावश्यक आहे. माजी विद्यार्थी लोकवर्गणी हे तुम्ही जर केली असेल तर तुम्ही त्या पद्धतीने भरू शकता. तर आपण आता रजिस्ट्रेशन माजी विद्यार्थी संघ हे टॅब म्हणजे पहिल्या क्रमांकाचं टॅब आपण दाबून घेणार आहोत. यामध्ये आपण बघू शकतो की माझ्या मोबाईलवर ही माहिती भरलेली आहे. माहिती भरायची कशी या संदर्भातील मी एक डेमो तुम्हाला करून दाखवतो. माजी विद्यार्थी संघ माहिती फॉर्म आपण इथे बघू शकतो. यामध्ये सुरुवातीला आपला जिल्हा, नंतर तालुका, शाळेचे नाव दिसत आहे.
यामध्ये आता आपल्याला एक खाली ब्लँक अशी लाईन दिसत आहे, त्यामध्ये मला नवीन सदस्य ॲड करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये मी एखाद्याचे नाव इथे ॲड करून घेतो. त्यानंतर त्याची शेवटची इयत्ता, त्यानंतर त्याचं वर्ष आणि त्यानंतर तो व्यवसाय कोणता करतो आहे हे मी निवडून घेणार आहे. त्याचा व्यवसाय आहे की नोकरी आहे, शेती करत असेल तर व्यवसाय निवडावा. त्यानंतर त्याच्या गावाचे नाव आणि त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर मी इथे भरून घेणार आहे. हे प्लसचं बटन दाबून मला आणखी एखाद्या सदस्याची माहिती भरता येऊ शकते. तर एका वेळी दोन अशा पद्धतीने आपण इथे माहिती भरून घेऊ. 2 सदस्यांची माहिती झाल्यावर सबमिट करायची आहे, पुन्हा 2 सदस्यांची माहिती भरायची आहे, पुन्हा सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे किमान 10 व्यक्तींची आपल्याला ही समिती तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुमचे सगळे सदस्य भरून होऊन जातील तेव्हा आपल्याला या पेजला हे पेज आपोआप सेव्ह होणार आहे. नंतर आपण जाणार आहोत पुन्हा एकदा माझी विद्यार्थी संघ या 4थ्या टॅबवर आणि यावेळी आपण माझी विद्यार्थी समितीची माहिती यावर दुसऱ्या प्रकारचं टॅब आपण ॲक्सेस करणार आहोत. इथे आपण बघू शकतो की इथे आपल्याला माझी विद्यार्थी संघाची माहिती म्हणजे त्याचा स्थापना वर्ष आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर आपण माझी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता का याचं यस किंवा नो, होय किंवा नाही असं आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. त्यानंतर मेळाव्याचा दिनांक आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला केवळ अध्यक्षांचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. एकदा का तुम्ही मोबाईल नंबर टाईप केला की अध्यक्षाचं नाव आपोआप येणार आहे. तसंच आपल्याला उपाध्यक्षांचं सुद्धा मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे, नाव आपोआप तिथे येणार. सचिवांचा सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. कोषाध्यक्ष, सचिव यांचे सुद्धा असेच मोबाईल नंबर टाईप करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला सदस्यांचे मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचे आहे. 4 कार्यकारिणी आणि 4 सदस्यांची नावे आपल्याला लागणार आहे. एकूण 8 सदस्य आपल्याला हवे आहेत. त्यानंतर आपण सल्लागार सदस्य म्हणून त्यांचे मोबाईल नंबर इथे टाकणार आहोत. तिथे आपल्याला आपल्या शाळेतील शिक्षकाचं शालेय प्रतिनिधी म्हणून, पालक प्रतिनिधी म्हणून पालकांपैकी एक, सेवानिवृत्त अधिकारी गावात कोणी उपलब्ध असेल त्यांचे मोबाईल नंबर टाकायचे आहे. सेवानिवृत्त शिक्षक, माजी शिक्षक असतील त्यांचे नंबर टाकायचे आहे. त्यानंतर आपण मेळाव्यास उपस्थित सदस्य विद्यार्थीची संख्या आपण टाकणार आहोत. त्यानंतर आपण गुणवत्ता वर्धक कार्यक्रम आयोजित केला होता का ते आपण निवडणार आहोत. त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपण काय आयोजन केले, कशा प्रकारे तो कार्यक्रम गुणवत्तावर्धक होता आणि कोणकोणत्या पद्धतीने शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी त्याचा उपयोग झाला अशी आपण माहिती इथे टाईप करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्या कार्यक्रमातील एखादा फोटो चूज करायचा आहे. तर आपण अशा प्रकारे एखादी PDF तयार करायची आहे आणि त्या PDFला आपल्याला तिथे अपलोड करायचं आहे. हे अपलोड करत असताना आपली फाईल ही 1 MB पेक्षा लहान असायला पाहिजे आणि PDF स्वरूपात असायला पाहिजे याची आपण दक्षता घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण हे सबमिटचं बटन प्रेस करून आपली माहिती पूर्ण करणार आहोत. यानंतर एकदा का आपली माहिती पूर्ण झाली की आपली समिती सेव्ह होणार आहे. त्यानंतर आपल्याला 3रा टॅब आपल्याला ॲक्सेस करायला भेटणार आहे. यामध्ये माजी विद्यार्थी लोकवर्गणी देणगी नोंदणी फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर आपण बघू शकतो ॲल्युमिनी कॉन्ट्रीब्युशन एंट्री असा या फॉर्मचं नाव आहे, ज्यामध्ये आपल्याला देणगी कशा प्रकारे प्राप्त झाली
वैयक्तिक किंवा समूहाने ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर महिना माझे विद्यार्थ्याचे नाव आपल्याला इथे टाईप करून घ्यायचे आहे. म्हणजे पहिलं नाव आणि त्यानंतर आडनाव अशा पद्धतीने आपण माहिती टाईप करून घेणार आहोत. नाव टाईप करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे रक्कम निवडून घ्यायची आहे. त्यानंतर वस्तू दिली असेल तर वस्तूचा तपशील टाकायचा आहे. अंदाजे वस्तूची किंमत, एकूण जमा लोक वर्गणी अशी सगळी माहिती आपल्याला, देणगीचा दिनांक, हे सगळ्या गोष्टी आपण इथे टाईप करून घेणार आहोत. आणि इथे आपल्याला आवश्यक असेल तर शेरासुद्धा देऊन द्यायचा आहे. अशी माहिती आपल्याला पूर्ण टाईप करून झाल्यावर सबमिटचं ऑप्शन टाईप करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण सबमिट करू तेव्हा आपल्याला खाली इथे डेटा अवेलेबलमध्ये तो डेटा पाहता येणार आहे, एंट्रीज पाहता येणार आहे. एकदा का आपली संपूर्ण माहिती भरून झाली की मग आपण ही माहिती सेव्ह करून घेऊ शकतो. वर आपल्याला लॉगआउट व्हायचे आहे. इथे आपण उजव्या कोपऱ्यामध्ये लॉगआउटचा ऑप्शन बघू शकतो. इथून आपण लॉगआउट होऊन आपली तीनही टॅबची माहिती सेव्ह होणार आहे आणि आपलं हे काम पूर्ण होणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला.